Hi student, today we discuss about the experiment that prove that genetic material is DNA. In the last lecture we completed that is discovery of DNA and in the genetic material is DNA. म्हणजे DNA हे जेनेटिक मटेरियल का आहे तर हे वेगवेगळ्या सायंटिस्टने काय केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे की DNA हे जेनेटिक मटेरियल का आहे. तर फर्स्ट एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला समजतं आहे की DNA इट इज अन जेनेटिक मटेरियल. ते काय करतं आहे डायरेक्टली जेनेटिक मटेरियल म्हणजे या मॉलिक्यूलमुळं काय होतं आहे एक्झॅक्टली तो जो रिझल्ट भेटणार आहे तो रिझल्ट आपल्याला डायरेक्टली DNA-मुळंच भेटतो आहे. म्हणून हा DNA हा मॉलिक्यूल काय आहे जेनेटिक मटेरियल आहे म्हणून आपल्याला हे समजणार आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमधून. तर पाहू आपण डिटेलमध्ये एक्झॅक्ट ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलं आहे पहा. इन 1928 द ब्रिटिश मेडिकल officer that is Frederick Griffith to do experiment on Streptococcus pneumoniae that causes pneumonia in human and other animals. आता 1928 मध्ये हे जे सायंटिस्ट आहेत ब्रिटिश मेडिकल ऑफिसर दॅट इज फेडरिक ग्रिफिथ यांनी काय केलं एक एक्सपेरिमेंट केला आहे. डू दी एक्सपेरिमेंट ऑन स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. हे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी इट इज अन बॅक्टेरिया. तो एक बॅक्टेरिया पहा दॅट कॉजेस न्यूमोनिया आणि याच्यामुळं न्यूमोनिया हा डिसीज होतो ह्युमन आणि ॲनिमल्समध्ये. म्हणजे ह्या दोन पर्सनमध्ये हा डिसीज आपल्याला पाहायला भेटतो. लाईक हा कशामुळे होतो तर स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी या बॅक्टेरियामुळे होतं. तर नेक्स्ट काय सांगितलं आहे हे जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टने काय यूज केलं आहे तर पहा इट यूज टू strain or two genetic varieties of streptococcus to find a cure for pneumonia. म्हणजे निमोनिया हा कशामुळे होतो तर निमोनिया हा दोन बॅक्टेरियामुळे होतो ते त्यांनी खाली सांगितलं आहे. यूज टू स्ट्रेन हे दोन स्ट्रेन यूज केले और टू जेनेटिक व्हरायटीज ऑफ स्ट्रेप्टोकोकस या बॅक्टेरियाच्या दोन व्हरायटी यूज करून काय केलं त्यांनी फाइंड आउट केलं आहे की हा निमोनिया काय होऊ शकतो कशामुळे हा डिसीज होऊ शकतो हे त्यांनी सांगितलं आहे. तर ते दोन स्ट्रेन आहेत एक आहे फर्स्ट व्हायरुलंट स्मूथ पॅथोजेनिक अँड एनकॅप्सुलेटेड एस टाईप. आता फर्स्ट जे स्ट्रेन आहे ते स्ट्रेन कसं आहे व्हायरुलंट म्हणजे याच्यामध्ये बॅक्टेरिया व्हायरस असे आहेत की त्याच्यामुळं तो निमोनिया डिसीज होऊ शकतो. म्हणजे पॅथोजेनिक आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे प्रेझेंट आहे म्हणून काय सांगितलं आणि एनकॅप्सुलेटेड एस टाईप स्मूथवरून त्याला एस टाईप म्हटलेलं आहे पहा. तर फर्स्ट जो स्ट्रेन त्यांनी यूज केला आहे की त्याच्यामुळं काय होऊ शकतो निमोनिया हा डिसीज होऊ शकतो आणि हा कसा आहे व्हायरुलंट म्हणजे व्हायरली होऊ शकतो हा. त्याच्याचबरोबर स्मूथ आहे आणि पॅथोजेनिक आहे म्हणजे बॅक्टेरियाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे आणि या बॅक्टेरियामुळे म्हणजे ह्या बॅक्टेरिया पॅथोजन म्हणजेच काय असतात एक स्मॉल बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळं डिसीज होऊ शकतो हे पॅथोजेनिक आहेत. त्याच्याचबरोबर यांना यस टाईप म्हणून ओळखलं जातं. इकडं पण आपल्याला दाखवलं आहे का स्मूथ स्ट्रेन दॅट इज यस टाईप म्हणजे हा फर्स्ट बॅक्टेरिया झाला की त्याच्यामुळं हा व्हायरुलंट आहे आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतं डिसीज होऊ शकतो तो न्यूमोनिया. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी स्ट्रेन यूज केलं आहे ते आहे नॉन व्हायरुलंट म्हणजे याच्यामुळं नॉन व्हायरुलंट म्हणजे हा व्हायरल डिसीज व्हायरल होऊ शकत नाही. नॉन व्हायरुलंट व्हायरस प्रमाण याच्यामध्ये कमी असतं त्याच्याचबरोबर रफ आहे आणि नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियाचं प्रमाण खूप सारं याच्यामध्ये काय असतं कमी असतं आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं नॉन कॅप्सुलेटेड आर टाईप आणि हा जो आर टाईप आहे आर टाईपमुळे तो निमोनिया हा डिसीज होत नाही. तर ग्रिफिथ कंडक्टेड 4 एक्सपेरिमेंट ऑफ दिस बॅक्टेरिया. हे जे दोन बॅक्टेरिया आहे फर्स्ट वन इज द व्हायरुलंट स्मूथ पॅथोजेनिक अँड एनकॅप्सुलेटेड दॅट इज एस टाईप अँड सेकंड वन इज द आर टाईप. एस टाईप इज द स्मूथ टाईप अँड व्हायरुलंट आणि पॅथोजेनिक आहे. आर टाईप हा कसा आहे रफ आहे नॉन व्हायरुलंट अँड नॉन पॅथोजेनिक आहे. तर याच्यामुळे निमोनिया हा डिसीज होत नाही. म्हणजे फर्स्ट ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी हे दोन बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचेच काय केलेत व्हरायटी ह्या यूज केलेल्या आहेत तर त्यांचा एक्सपेरिमेंट कंडक्ट करण्यासाठी. म्हणजे हे जे दोन स्ट्रेन आहेत स्मूथ आणि रफ दॅट इज एस टाईप आणि आर टाईप हे त्यांनी यूज केलेले आहेत. तर आपण डिटेलमध्ये त्यांचे 4 एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. तर पहा एक्झॅक्ट त्यांनी फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ असे 4th एक्सपेरिमेंट केलेले आहेत. ते ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी माईस यूज केलेलं आहे. माईसवरती त्यांनी सर्व त्यांचा एक्सपेरिमेंट केलेला आहे. तर फर्स्ट एक्सपेरिमेंट त्यांनी कशावरती केला आहे तर पहा ही इंजेक्टेड बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर टाईप म्हणजे आर टाईप म्हणजे त्याच्यामुळे काय होत नाही निमोनिया हा डिसीज होत नाही त्या बॅक्टेरियामुळे. म्हणजे हा नॉन पॅथोजेनिक असतो नॉन व्हायरलंट आणि रफ असतो. म्हणजे फर्स्ट एक्सपेरिमेंट त्यांनी कशावरती केला आहे ही इंजेक्टेड बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर टू माईस. म्हणजे जो बॅक्टेरिया हा कसा आहे नॉन पॅथोजेनिक आहे त्याच्याचबरोबर नॉन व्हायरुलंट आहे रफ आहे हा त्यांनी कुठं इंजेक्ट केला आहे म्हणजे इंजेक्शनद्वारे त्या माईसमध्ये डायरेक्टली
इंजेक्शनद्वारे तो ट्रान्सफर केला आहे. तर पहा ही इंजेक्ट म्हटलं आहे त्याला. बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर टू माईस. दी माईस सर्वाईव्ह डिड नॉट डेव्हलप न्यूमोनिया. जी मायूस तयार झाली त्याच्यानंतर इंजेक्शन दिल्याच्यानंतर त्या माईसवरती जो रिझल्ट त्यांना पाहायला भेटला आहे ती माईस कशी आहे तर तो माऊस पूर्णपणे जिवंत आहे. कसं आहे जिवंत आहे. तर फर्स्ट आपण पाहायचं आहे फर्स्ट एक्सपेरिमेंट ह्या रफ स्ट्रेन म्हणजेच रफ स्ट्रेन त्यांनी काय केलं आहे रफ नॉन पॅथोजेनिक नॉन व्हायरलंट बॅक्टेरिया आहे तो काय केला आहे ह्या फर्स्ट जे आपल्याला इथं दाखवलं आहे ह्या म्हणजे सेकंड आर इथं दाखवले त्याच्यामध्ये त्यांनी इंजेक्ट केला आहे म्हणजे इंजेक्शन दिलं त्या माईसला. त्याच्यानंतर त्यांना काय दिसलं आहे हा जो रफ स्ट्रेन बॅक्टेरिया त्यांनी इंजेक्शनद्वारे त्या माऊसच्या बॉडीमध्ये सोडला आहे तो काय आहे पूर्णपणे ती माऊस इंजेक्शन दिल्याच्यानंतर ही कशी आहे माऊस अलाईव्ह कशी अलाईव्ह म्हणजे ती पूर्णपणे माऊस जिवंत आहे. म्हणजे फर्स्ट माऊसवरती त्यांनी काय डायरेक्ट त्यांचा एक्सपेरिमेंट केला फक्त त्यांनी नॉन व्हायरुलंट नॉन पॅथोजेनिक असा बॅक्टेरिया त्यांनी त्या माऊसच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केला आणि ती माऊस काय दिसली त्यांना अलाईव्ह दिसली. त्याच्यानंतर सेकंड एक्सपेरिमेंट काय केला आहे ही इंजेक्टेड बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन यस टू माईस. दी माईस डेव्हलप न्यूमोनिया अँड डायड. आता सेकंड त्यांनी कशावरती केला आहे आपण सांगतो आहे बॅक्टेरियाचे त्यांनी 2 पार्ट यूज केलेत की त्याच्यामुळे काय होऊ शकतं एकामुळे बॅक्टेरिया होतं आहे ते एकामुळे न्यूमोनिया होतं एकामुळे होत नाही. तर सेकंड एक्सपेरिमेंट त्यांनी कशावरती केला आहे पहा. सेकंड एक्सपेरिमेंट एस टाईप हा बॅक्टेरिया यूज केला आहे. एस टाईप म्हणजे स्मूथ आहे त्याच्याचबरोबर व्हायरुलंट आणि पॅथोजेनिक की जेणेकरून त्याला काय होऊ शकतो त्या माऊसला तो न्यूमोनिया होऊ शकतो. तर पहा सेकंड त्यांनी एस टाईप बॅक्टेरिया यूज केला. आता इथं सेकंड आपल्याला दिसतं आहे हा एस टाईप बॅक्टेरिया कसा आहे एकदम स्मूथ आहे त्याच्याचबरोबर हा पॅथोजेनिक आहे आणि व्हायरुलंट आहे कसा आहे व्हायरुलंट की त्याच्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो. ना असं इंजेक्शन त्यांनी त्या माऊसला दिल्याच्यानंतर ती माऊस काय झाली डेड झाली. म्हणून त्यांनी असे 2 प्रकार त्यांनी यूज केले की काय केलं आहे पूर्णपणे फर्स्ट माऊस जी आहे ती आर टाईप आहे म्हणजे आर टाईप बॅक्टेरिया त्यांनी माऊसमध्ये इंजेक्ट केला आणि तेव्हा ती माऊस त्यांना अलाईव्ह दिसली म्हणजे इंजेक्शन दिल्याच्यानंतर ती माऊस जिवंत दिसली. परंतु नेक्स्ट काय पाहिलं आहे जो एक्झॅक्ट स्मूथ स्ट्रेन म्हणजे एस टाईप त्याच्यामध्ये पॅथोजेनिक बॅक्टेरिया होती त्याच्याचबरोबर ते व्हायरुलंट होते आणि हे एस टाईप जे आहेत हे स्मूथ आहेत आणि या माऊसमध्ये ते इंजेक्ट केल्याच्यानंतर इंजेक्शन दिल्याच्यानंतर ती माऊस काय झाली डेड झाली. आता थर्ड एक्सपेरिमेंट त्यांनी कशावरती केला आहे पहा. ही इंजेक्टेड हीट किल्ड स्ट्रेन येस बॅक्टेरिया टू माईस वन्स अगेन दी माईस सर्वाईव्ह. आता त्यांनी काय केलं आहे जो थर्ड एक्सपेरिमेंट केला आहे हा सेकंड एक्सपेरिमेंटवरतीच काय डिपेंड आहे. म्हणजे सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी कोणता बॅक्टेरिया यूज केला की ज्या बॅक्टेरियामुळे न्यूमोनिया होऊ शकतो तो व्हायरुलंट आहे पॅथोजेनिक आहे असा बॅक्टेरिया त्यांनी यूज केला. थर्ड एक्सपेरिमेंट त्यांनी काय केलं आहे तोच बॅक्टेरिया घेतला आहे की ज्याने ज्या बॅक्टेरियाने काय होऊ शकतो न्यूमोनिया होऊ शकतो तोच बॅक्टेरिया घेतला एस टाईपचा स्मूथ पॅथोजेनिक आणि व्हायरुलंट. त्या बॅक्टेरियाला त्यांनी काय केलं किल केलं हिट किल काय केलं हिट दिली त्या बॅक्टेरियाला हिट दिली की जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही डिसीज होण्यासारखे मटेरियल असेल लाईक DNA असतील RNA असतील प्रोटीन असतील त्या सेल्समध्ये त्यांच्या बॅक्टेरियामध्ये हे त्यामुळे काय होतील हिट केल्यामुळे किल होतील ते मरतील आणि त्याच्यामुळे ती माऊस काय होणार नाही तिला न्यूमोनिया होणार नाही. त्यांनी थर्ड एक्सपेरिमेंट असा केला ज्या एस टाईपमुळे बॅक्टेरिया होतोय तो एस टाईप बॅक्टेरिया त्यांनी हिट केला आहे. हिट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे मटेरियल असतील DNA असेल RNA असेल प्रोटीन असेल हे काय होते टोटली किल होते काय होते किल होते की त्याच्यामुळे तो डिसीज होत नाही. पण थर्ड एक्सपेरिमेंट पहा हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन आणि ती माऊस काय दिसती अलाईव्ह म्हणजे ती पूर्णपणे माऊस इंजेक्शन दिल्याच्यानंतर जिवंत आहे. हिट करून तो बॅक्टेरिया त्यांनी ॲड केला आहे आणि ती माऊस पूर्णपणे त्या जिवंत राहिली. म्हणजे थर्ड एक्सपेरिमेंट काय सांगतो ही इंजेक्टेड हिट किल स्ट्रेन येस बॅक्टेरिया टू माईस वन्स अगेन ही माईस सर्वाईव्ह म्हणजे पुन्हा एकदा ती माईस काय झाली जिवंत राहिली. म्हणजे हिट आपल्याला डायग्राममध्ये पण असेल माऊस अलाईव्ह म्हणजे हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन हे हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन त्यांनी हिट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे काही व्हायरस आहेत ते काय झाले किल झाले की त्याच्यामुळे तो न्यूमोनिया डिसीज होणार नाही आणि ती माऊस काय राहिली लाईव्ह राहिली. त्याच्यानंतर फोर्थ एक्सपेरिमेंट काय केला आहे तर पाहू आपण. ही मिक्स हिट किल्ड येस बॅक्टेरिया. आता हिट केलेलाच येस बॅक्टेरिया ते पुन्हा यूज करणार आहेत कोणामध्ये यूज करणार आहे विथ लाईव्ह बॅक्टेरिया म्हणजेच ही मिक्स हिट किल्ड येस बॅक्टेरिया विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ आर अँड इंजेक्टेड टू माईस. आता ते काय करणार ज्या बॅक्टेरियामुळे काय होत नाही एक्झॅक्ट जे बॅक्टेरिया नॉन पॅथोजेनिक आहे नॉन व्हायरुलंट आहे त्याच्यामुळे काय होत नाही जो न्यूमोनिया
निमोनिया हा डिसीज होत नाही अशा बॅक्टेरियामध्ये त्यांनी हिट किल्ड म्हणजे ज्यांनी त्याचा प्रयत्न केला हिट किल्ड जो एस टाईपचा बॅक्टेरिया आहे की त्याच्यामध्ये व्हायरुलंट आहेत पॅथोजेनिक आहे अशा बॅक्टेरिया एस टाईपचा जो बॅक्टेरिया त्यांनी किल केला म्हणजे हिट केला आणि त्याच्यामध्ये जे मटेरियल असेल सेल्समध्ये ते काय झालं किल झालं. ते कोणामध्ये मिक्स केलं त्यांनी आर स्ट्रेन आर टाईपमध्ये की जो काय आर टाईप असा आहे की त्याच्यामुळे काय होत नाही हा नॉन व्हायरुलंट आहे रफ आहे आणि नॉन पॅथोजेनिक आहे त्याच्यामुळे निमोनिया डिसीज होत नाही. मग त्यांनी ते दोन्ही बॅक्टेरिया मिक्स केले हिट केलेला बॅक्टेरिया केला आणि सिम्पल जो लाईव्ह बॅक्टेरिया होता लाईक नॉन पॅथोजेनिक त्याच्यामुळे तो काय होऊ शकत नाही निमोनिया डिसीज होऊ शकत नाही. मग त्यांनी ते मिक्स केलं ही मिक्स हिट किल्ड एस बॅक्टेरिया विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर अँड इंजेक्टेड टू माईस आणि माईसमध्ये इंजेक्ट केल्याच्या नंतर नेमकं काय दिसलं आहे आता आर माईस अशी होती की तिला काय होणार नाही आर टाईपची माईस आर टाईप बॅक्टेरिया असा होता की तो इंजेक्ट केल्याच्या नंतर इथं फर्स्ट आपल्याला पाहायला भेटलं ती माऊस काय राहिली जिवंत राहिली कारण ते नॉन पॅथोजेनिक आणि नॉन व्हायरुलंट आहे. परंतु यांनी इथं फोर्थ एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं आहे जो एस टाईप बॅक्टेरिया आहे की त्याच्यामध्ये व्हायरुलंट आहे पॅथोजेनिक आहे त्यांनी त्याला हिट दिली त्याच्यामध्ये जे काही प्रोटीन असतील DNA असतील ते त्यांनी किल केले. परंतु किल केल्याच्या नंतर त्यांना काय समजलं आहे त्यांनी हे दोन्ही काय केले एक आर टाईप आर बॅक्टेरिया की ज्याने डिसीज होणार नाही त्याच्यामध्ये तो एस बॅक्टेरिया किल केलेला ॲड केला आहे. परंतु हे दोन्ही मिक्स केल्याच्या नंतर रफ स्ट्रेन अँड हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन दोन्ही मिक्स केल्याच्या नंतर ते इंजेक्शनद्वारे त्या माऊसच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर केल्याच्या नंतर ती माऊस काय झाली डेड झाली. माईस डाईड अँड ग्रिफिथ रिकवर्ड लार्ज नंबर ऑफ लाईव्ह स्ट्रेन एस बॅक्टेरिया फ्रॉम दी ब्लड. आता एक एक आपल्याला इथं दिसायला लागले पहा हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन जर त्या माऊसमध्ये आपण थर्ड एक्सपेरिमेंट पाहिला जर हिट किल्ड जे टाईपचं स्ट्रेन आहे ते त्या माऊसमध्ये आपण इंजेक्शनद्वारे सोडलं तर ती माऊस जिवंत राहते. परंतु हे जे हिट किल्ड जो बॅक्टेरिया आहे हा हिट किल्ड बॅक्टेरिया जेव्हा आर टाईपमध्ये आपण काय करतोय इंजेक्ट करतोय मिक्स करतोय तेव्हा ती माऊस काय होती डेड होती. पहा डेड होती. आता ही कशामुळे डेड होती कारण त्या जो हिट किल्ड केलेला त्यांनी बॅक्टेरिया आहे त्याच्यातले टोटली सगळेच जीन्स हे काय होतील डेड होतील किंवा किल होतील हे आपण सांगू शकत नाही. एखादा काय राहू शकतो इनॅक्टिव्ह राहू शकतो म्हणजे DNA असू शकतो किंवा प्रोटीन असू शकतो किंवा RNA असू शकतो हे त्यांना इथं समजलेलं नाही. एक्झॅक्ट कोणता जीन तिथं काय आहे एक्झॅक्ट तो जिवंत राहिला इनॅक्टिव्ह आहे आणि तो त्या माऊसच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केल्याच्यानंतर तो काय होतो ॲक्टिव्ह होतो आणि ती माऊस काय होते डेड होते. तर हे एक्झॅक्ट हे सायंटिस्टला समजलेलं नाही. तर पहा हार्मलेस स्ट्रेन आर बॅक्टेरियम टू चेंज इंटू डेडली एस स्ट्रेन बॅक्टेरियम म्हणजे जे हार्मलेस स्ट्रेन आहे एस बॅक्टेरियमचं हे एस बॅक्टेरियम जर आपण किल केला एस टाईपचा बॅक्टेरिया त्याला हिट दिल्याच्यानंतर त्याच्यामधले जे जीन असतील ते किल झालेत तरी काय झालं आहे आर बॅक्टेरियम हा चेंज झाला आहे. आर बॅक्टेरियम इंजेक्ट केल्याच्यानंतर जी माऊस जिवंत राहत होती तीच ही मिक्स केल्याच्यानंतर एस टाईप हिट किल्ड बॅक्टेरिया मिक्स केल्यानंतर ती माऊस फोर्थ एक्सपेरिमेंटमध्ये डेड झाली. काय झाली डेड झाली. मग नेमकं ती एस टाईप बॅक्टेरिया यांनी हिट केला आहे तो किल म्हणजे त्याच्यामध्ये जे काही जीन्स आहेत ते किल केलेत परंतु एखादा जीन त्याच्यामध्ये काय असणार आहे इनॅक्टिव्ह असणार आहे की त्यामुळं काय झालं आहे जेव्हा रफ बॅक्टेरियामध्ये हा हिट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया ॲड केला तेव्हा ती माऊस काय झाली डेड झाली. काय झाली डेड झाली. तर त्याच्यानंतर नेक्स्ट यांनी काय सांगितलं आहे पहा हा जो ग्रिफिथ एक्सपेरिमेंट आहे या ग्रिफिथ एक्सपेरिमेंट इट शो दॅट दी चेंज वॉज जेनेटिक चेंज होतो आहे. नेमकं काय होतं आहे पहा आता त्यांना समजलेलं नाही एक्झॅक्ट ती माऊस कशामुळं डेड झाली कारण एस टाईप पूर्णपणे त्यांनी हिट केला होता आणि त्याच्यामध्ये जे जीन आहे त्यांनी ते किल केले होते आणि ते बरोबर त्यांनी आरमध्ये मिक्स केले परंतु तरीही ती माऊस जिवंत राहण्याऐवजी डेड झाली. मग त्यांनी काय प्रूव्ह केलं आहे पहा ग्रिफिथ एक्सपेरिमेंट ग्रिफिथ शो दॅट चेंज वॉज जेनेटिक म्हणजे जेनेटिकली काय चेंज झालं हिट किल स्ट्रेन एस bacterium had somehow changed the living strain R bacterium into strain एस बॅक्टेरियम म्हणजे त्यांनी काय केलं आहे जो हिट केला होता एस बॅक्टेरियम हॅड समहाऊ म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी काय राहिलं आहे चेंज इन अ लिव्हिंग स्ट्रेन ऑफ आर बॅक्टेरियम. तो आर बॅक्टेरियम डायरेक्टली चेंज झाला आहे म्हणजे आर बॅक्टेरियम हा आर टाईपचा जो बॅक्टेरिया आहे हा एकदम नॉन पॅथोजेनिक होता नॉन व्हायरुलंट होता परंतु ह्या एस बॅक्टेरियामध्ये एखादा लाईव्ह स्ट्रेन राहिला असणार लाईव्ह जीन त्याच्यामध्ये राहिला असणार DNA असू शकतो प्रोटीन असू शकतो किंवा त्याच्यामध्ये RNA असू शकतो
शकतो. असा एखादा जीन राहिला आहे की त्याच्यामुळं काय झालं आहे, हा लाईव्ह आर बॅक्टेरियम पूर्णपणे चेंज झाला इंटू एस बॅक्टेरियम. कशामुळं, तर एस बॅक्टेरियम हा हिट केला होता तरीही ते काय झालं, चेंज झालं आहे. तर पहा, इन दिस एक्सपेरिमेंट द आर स्ट्रेन बॅक्टेरियम टेक ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, म्हणजे इथं आपल्याला एक ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल दिसतंय फ्रॉम द हिट किल्ड एस बॅक्टेरियम विच अलाउ आर स्ट्रेन टू गेट ट्रान्सफर इंटू स्मूथ कोटेड बॅक्टेरियम अँड इट बिकम व्हायरुलंट. म्हणजे जो आर बॅक्टेरियम हा काय झाला आहे, व्हायरुलंट झाला आहे. तो आधी नॉन व्हायरुलंट होता आणि त्याच्यामुळे त्या माईसला निमोनिया झाला आणि ती काय झाली, डेड झाली म्हणजे तिला निमोनिया झाला. तर पहा, इथं दिसतंय आपल्याला हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन. इथं डायग्राममध्ये आपल्याला पाहायचं आहे हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया असतील, बॅक्टेरियामध्ये जे काही प्रोटीन असतील, RNA असतील, सेल्स असतील, ह्या किल झाल्यात, हिट किल्ड. परंतु काय झालं आहे, किल आपण म्हणतोय त्या टोटली किल झाल्यात, परंतु त्याच्यामध्ये एखादी जीन हा इनॅक्टिव्ह असतो. म्हणजेच इनॅक्टिव्ह जीन हा त्याच्यामधला बाहेर पडला आहे. पहा, इथं रेड पेनने ज्या लाईन दाखवल्यात, तो इनॅक्टिव्ह राहिला एखादा, तो काय राहतोय, सगळेच किल झालेले नाहीत, एखादा त्याच्यामधला बाहेर पडला आणि तो काय झाला आहे, डायरेक्टली ट्रान्सफर झाला आहे कोणामध्ये, तर रफ स्ट्रेनमध्ये. कोणामध्ये, रफ स्ट्रेन बॅक्टेरिया आहे की तो काय आहे, नॉन पॅथोजेनिक आहे, त्याच्यामध्ये तो काय झाला आहे, ॲड झाला. आणि तो ॲड झाल्याच्या नंतर म्हणजे एखादा जीन हिट किल्डमध्ये जिवंत राहिला आहे, तो जीन डायरेक्टली ह्या रफ स्ट्रेनमध्ये रेड सर्कलने दाखवले पहा, त्याच्यामध्ये तो ॲड झाला. आणि मग त्याच्यानंतर तो ॲड झाल्याच्या नंतर काय होतं आहे, टोटली त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, इट ट्रान्सफर इंटू एस टाईप. खाली दाखवले पहा ॲरो करून, टोटली हा एस टाईपमध्ये काय झाला आहे, ट्रान्सफर झाला आहे. एस टाईपमध्ये ट्रान्सफर झाला म्हणजे तो काय झाला, व्हायरुलंट झाला. काय झाला, व्हायरुलंट झाला. म्हणजे त्याने जर ती इंजेक्ट आपण त्या माईसमध्ये केली, हा जो बॅक्टेरिया, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन एक प्रिन्सिपल इथं तयार झालं आहे. पहा, हिट किल्ड स्मूथ स्ट्रेनमधून एखादा जीन काय झाला, इनॅक्टिव्ह राहिला, तो इनॅक्टिव्ह राहिलेला जीन हा रफ स्ट्रेनमध्ये ट्रान्सफर केला, याला ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हटलं जातं. आणि रफ स्ट्रेन बॅक्टेरियामध्ये तो ट्रान्सफर केल्याच्या नंतर टोटली तो बॅक्टेरिया कसा झाला, एस टाईपचा झाला आहे. म्हणजेच एस टाईपमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे, म्हणजे तो व्हायरुलंट झाला आहे. म्हणजेच एक्झॅक्ट इथं काय सांगितलं आहे पहा, हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया हे ट्रान्सफर इंटू दे रफ स्ट्रेनमध्ये ट्रान्सफर केला. तर रफ स्ट्रेन अँड हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन हे दोन्ही मिक्स झाले. पहा, इथं रेड अँड ब्ल्यू दोन्ही मिक्स झाले, ते त्या माईसमध्ये इंजेक्ट केले आणि ती काय झाली, डेड झाली. म्हणजे इन दिस एक्सपेरिमेंट ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल दिस शो, म्हणजे डायरेक्टली हिट किल्डमधला एक बॅक्टेरियामधला एक जीन हा एक इनॅक्टिव्ह होता, तो रफ स्ट्रेनमध्ये गेल्यानंतर तो ॲक्टिव्ह झाला. त्याचं रूपांतर, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये झालं, तर एस टाईपमध्ये झालं. आणि टोटली ती माऊस काय झाली, डेड झाली. ती बॅक्टेरिया व्हायरुलंट झाला त्याच्यामुळे. तर पहा, फ्रॉम दी हिट किल्ड एस बॅक्टेरियम विच ॲलो, हिट किल्ड एस बॅक्टेरियम याला कुठे ॲलो केलं आहे, इन एस स्ट्रेनमध्ये आपण ॲड केलं टू गेट ट्रान्सफर टू स्मूथ कोटेड बॅक्टेरिया. म्हणजे हा स्मूथ बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर झाला, दॅट इज एस टाईप बॅक्टेरिया अँड बिकम व्हायरुलंट. तो कसं झाला, व्हायरुलंट झाला आणि त्याच्यामुळं माऊस ती डेड झाली. इथपर्यंत ह्या सायंटिस्टने त्यांचा ग्रिफिथ एक्सपेरिमेंट हा डेव्हलप केला आहे. म्हणजे फर्स्ट आपण काय पाहिलं आहे, एक्झॅक्ट त्यांनी स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा बॅक्टेरिया यूज केला आणि या बॅक्टेरियानंतर त्यांनी काय केलं आहे, हा बॅक्टेरिया यूज केला आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आहे, हा जो निमोनिया आहे त्यांनी ह्युमन और डायरेक्टली अदर ॲनिमल आहे ते डेड होऊ शकतात हे सांगितलं आहे. म्हणजे त्यांना निमोनिया होऊ शकता हे सांगितलं. स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचीच त्यांनी काय केले, दोन व्हरायटीज घेतल्या. दॅट इज फर्स्ट घेतली एस टाईप आणि आर टाईप. एस टाईप ही कशी आहे, व्हायरुलंट होती आणि नॉन व्हायरुलंट होती ती आर टाईप. म्हणजे एकामुळं निमोनिया होऊ शकतो तो एस टाईप आहे आणि ज्याच्यामुळं होऊ शकत नाही तो आहे आर टाईप. तर पहा, त्यांनी एक्झॅक्ट हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एक्सपेरिमेंट केला. फर्स्ट हा आर टाईप बॅक्टेरियामुळे केला, तो इंजेक्ट केल्याच्यानंतर माऊस राहिली, ती डेड झाली नाही. सेकंड एक्सपेरिमेंट त्यांनी डायरेक्टली एस टाईपवरती केला. एस टाईप बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया व्हायरुलंट असल्यामुळे ती काय झाली, माऊस डेड झाली, तिला निमोनिया झाला. थर्ड एक्सपेरिमेंट त्यांनी काय केला, ज्या बॅक्टेरियामुळे माऊस किल झाली, त्या बॅक्टेरियामुळे माऊस किल झाली, त्या बॅक्टेरियाला त्यांनी काय केलं आहे, डायरेक्टली हिट दिलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काय मटेरियल असेल, प्रोटीन, DNA,
RNA हे पूर्णपणे किल केले, परंतु तरी ती माऊस इंजेक्ट झाल्याच्यानंतर हिट केल्याच्यानंतर त्या बॅक्टेरिया ते माऊस जिवंत राहिली. परंतु नेक्स्ट फोर्थ एक्सपेरिमेंट त्यांनी काय केला आहे, फोर्थ एक्सपेरिमेंट त्यांनी असा केला, ही मिक्स हिट किल्ड बॅक्टेरिया विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर अँड इंजेक्टेड टू माऊस. दोन्ही हिट किल केलेला बॅक्टेरिया आणि आर बॅक्टेरिया की जो नॉन पॅथोजेनिक की त्याच्यामध्ये मिक्स केला आणि मिक्स केल्याच्यानंतर त्यांना हे समजलं आहे की ती माऊस काय राहिली, माऊस ही डेड झाली. काय झाली, डेड झाली. हार्मलेस स्ट्रेन आर बॅक्टेरियम टू चेंज, म्हणजे हार्मलेस हा जो येस बॅक्टेरियम स्ट्रेन आहे हे आर बॅक्टेरियमला पूर्णपणे त्यांनी काय केलं, चेंज केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्टली इथं प्रूव्ह केलं आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये, ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलं इथं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल फॉर्म झालं आहे. कारण हिट किल बॅक्टेरियामध्ये असं काही एखादं स्ट्रेन होतं ते व्हायरुलंट होतं. काय होतं, व्हायरुलंट होतं. ते आर स्ट्रेनमध्ये मिक्सअप झाल्याच्यानंतर ती टोटली माऊस काय झाली, डेड झाली. तर त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट एक्सपेरिमेंट पाहायचा आहे. त्यांनी इथपर्यंतच त्यांचा एक्सपेरिमेंट हा स्टॉप केलेला आहे. परंतु नेक्स्ट त्यांनी काय एक्सप्लेन केलं आहे, नेक्स्ट सायंटिस्टने याच्यावरती आता परत वर्क केलेलं आहे. तर पहा, व्हेरी मॅककार्टी अँड मॅकलोड एक्सपेरिमेंट हा सेकंड सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केला आहे. त्यांनासुद्धा प्रूव्ह करायचं आहे द जेनेटिक मटेरियल इज अ DNA. त्यांना हे प्रूव्ह करायचं आहे DNA हे काय आहे, एक जेनेटिक मटेरियल आहे. तर पहा, हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन जे त्या ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये यूज केलं तेच हिट किल्ड जो स्मूथ स्ट्रेन आहे, हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन त्यांनी काय केलं आहे, यूज केलं. हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन म्हणजे पूर्णपणे त्यांनी काय केलं आहे, त्या बॅक्टेरियाला जो एस टाईपचा बॅक्टेरिया त्याला हिट केलं आहे. तोच बॅक्टेरिया या सायंटिस्टने सुद्धा व्हेरी मॅककार्टी अँड मॅकलोड या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी यूज केलं हिट किल स्ट्रेन प्लस रब स्ट्रेन त्यांनी यूज केलं की तो कसं आहे, रब स्ट्रेन हे नॉन व्हायरुलंट आहे आणि नॉन पॅथोजेनिक आहे. तर हे त्यांनी दोन्ही मिक्स केल्याच्यानंतर एक्झॅक्ट काय झालं आहे पहा, ह्या रब स्ट्रेन हा व्हायरुलंट झाला आहे. काय झाला आहे, व्हायरुलंट झाला आहे. व्हायरुलंट झाला आहे म्हणजे नेमकं याच्यामध्ये प्रोटीन मटेरियल गेलं आहे की RNA गेला आहे की DNA गेला आहे हे त्यांना समजलेलं नाही आहे. एक्झॅक्ट कोणता जीन तिथं इनॅक्टिव्ह होता, किल झाला होता, तो इनॅक्टिव्ह होता आणि तो आर स्ट्रेनमध्ये ॲड केल्याच्यानंतर तो ॲक्टिव्ह झाला आहे ते त्यांना माहिती नव्हतं. म्हणजे हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन, हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन याच्यामध्ये प्रोटीन असतात, RNA असतात, DNA असतात. हे टोटली किल झालेत की नाही हे त्यांना माहीत नव्हतं. जेव्हा रब स्ट्रेनमध्ये त्यांनी ॲड केलं ते काय झालं, रब स्ट्रेन बॅक्टेरिया हा व्हायरुलंट झाला आणि मग एक्झॅक्ट त्यांना हे समजायचं होतं त्याच्यामध्ये प्रोटीन जीन होता की RNA जीन होता की DNA जीन होता. म्हणजे मी तिन्ही इथं प्रोसेस दाखवलेले आहेत पहा. हिट किल स्मूथ स्ट्रेन त्यांनी यूज केलं आहे. मग हे यूज केलेले जे स्ट्रेन आहे हे स्ट्रेन यूज केल्याच्यानंतर ते त्यांनी रब स्ट्रेनमध्ये ॲड केल्याच्यानंतर ते रब स्ट्रेन व्हायरुलंट झालं आहे. ते कोणामुळं व्हायरुलंट झालं तर हे प्रोटीन असेल, RNA असेल, DNA असेल या तिन्हींपैकी एक जीन तिथं इनॅक्टिव्ह होता त्याच्यामुळं ते रब स्ट्रेन बॅक्टेरिया हा व्हायरुलंट झाला आहे. हेच आपल्याला इथं ह्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहायचं आहे. तर पहा, थेरॉटिकल पार्ट आपण पाहणार आहोत. they prove the DNA is a genetic material that transforming principle through the experiment. म्हणजे त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग एक्सपेरिमेंट जो ग्रिफिथ एक्सपेरिमेंट आहे तोच कंटिन्यू केला आहे आणि त्याच्यावरूनच आपण लास्ट पाहिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. यांनी प्रूव्ह करायचं ठरवलं आहे की DNA हे काय आहे, दी प्रूव्ह द DNA इज अ जेनेटिक मटेरियल. यांनी सुद्धा तेच प्रूव्ह केलं आहे DNA ही जेनेटिक मटेरियल आहे. तर पहा, एक्झॅक्ट यांनी काय केलं आहे, हिट किल्ड जो स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया आहे हा हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया एक्झॅक्ट काय केलं त्याच्यामध्ये प्रोटीन बरोबर रिॲक्शन केली. जो आर टाईपचा बॅक्टेरिया आहे, मग आपण सांगतो हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन आहे ते त्यांनी स्मूथ बॅक्टेरिया आहे तो पूर्णपणे हिट केला आणि तो हिट आता डायग्राममध्ये विचार करायचा आधी, त्याच्यानंतर आपण थेरॉटिकल पार्ट पाहू, मग समजण्यास व्यवस्थित आपल्याला हेल्प होईल. तर हिट किल्ड स्ट्रेनमध्ये आपण सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन होते, लाईक प्रोटीन असेल, RNA असेल आणि DNA असेल. अशा 3 प्रकारचे जीन त्याच्यामध्ये त्या सेल्समध्ये त्या बॅक्टेरियामध्ये आपल्याला पाहायला भेटले. त्यांनी हिट केली, आपण म्हणतो ते टोटली किल झालेत. परंतु असा एखादा जीन त्याच्यामध्ये काय राहिला आहे, इनॅक्टिव्ह राहिला आहे. मग कोणता जीन आहे तो ह्या सायंटिस्टला काय करायचा होता, तो सर्च करायचा होता, या एक्सपेरिमेंटमधून शोधायचा होता. तर पहा, त्यांनी काय केलं, फर्स्ट प्रोटीन हा काय केला त्या रब स्ट्रेनमध्ये ॲड केला. हा बॅक्टेरियामधला प्रोटीन जो आहे, हा प्रोटीनची जी जीन आहे तो ह्या रब स्ट्रेन बॅक्टेरियामध्ये ॲड केला. रब स्ट्रेन बॅक्टेरियामध्ये त्यांनी ॲड केल्याच्यानंतर तो काय केला, माईसला इंजेक्ट केला, परंतु ती माईस डेड झालेली नाही आहे. त्याच्यानंतर सेकंड काय केलं त्यांनी, जो RNA हा RNA त्यांनी काय केला, ह्या रब स्ट्रेनमध्ये मिक्स केला आणि RNA मिक्स केल्याच्यानंतर ते पूर्णपणे ते माईसमध्ये ते इंजेक्ट केलं. तरीही ती माईस काय राहिली नाही,
माईस डायरेक्टली डेड झाली नाही आहे, परंतु जर DNA त्यांनी घेतला आहे त्याच्यातला जीन, तर DNAमुळं काय झालं आहे, ती माईस ह्या रफ स्ट्रेनमध्ये मिक्स केल्याच्यानंतर त्या माईसमध्ये इंजेक्ट केलं आणि DNA आणि रफ स्ट्रेन हे मिक्स झालं आणि ती माईस काय झाली, डेड झाली. तर पाहू आपण थेरॉटिकल पार्ट काय सांगतोय. तर पहा, द DNA इज अ जेनेटिक मटेरियल ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल थ्रू दी एक्सपेरिमेंट. आता एक्सपेरिमेंटमधून सांगितले पहा, प्युरिफाईड DNA, RNA, प्रोटीन्स आर दी एन्झाईम फ्रॉम सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट ऑफ सेल स्ट्रेन. म्हणजे जे एस सेल आहे, एस टाईपची सेल आहे, याच्यामध्ये हे एन्झाईम्स होते, लाईक त्या सेल्समध्ये होते एस टाईप, की ती कशी व्हायरुलंट आहे, त्याच्याचबरोबर पॅथोजेनिक आहे. त्याच्यामध्ये DNA असतात, RNA असतात, प्रोटीन असतात. इथं डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय हे तीनही हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन एस टाईपमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि त्यांनी नेक्स्ट काय केलं, एक्सपेरिमेंट अँड मिक्स विथ हिट किल्ड एस स्ट्रेन अँड आर सेल सेपरेटली. आर सेल त्यांनी सेपरेट केली टू कन्फर्म विच कुड ट्रान्सफॉर्मिंग लिव्हिंग आर सेल इंटू एस सेल. म्हणजे कोणता असा जीन आहे, कोणतं एन्झाईम आहे, ते काय होतं आहे, डायरेक्टली एस सेलमधून काय होतं आहे, ट्रान्सफॉर्मिंग टू लिव्हिंग आर सेल. लिव्हिंग आर सेलमध्ये ट्रान्सफर होतो आहे आणि तो व्हायरुलंट होतो आहे. आर सेल, आर टाईप व्हायरुलंट होतो आहे, ते त्यांना समजायचं होतं. मग ओनली DNA वॉज एबल टू ट्रान्सफर हार्मलेस स्ट्रेन आर इंटू दी डेडली स्ट्रेन. म्हणजे ती माऊस डेड होती त्याचं कारण या एस स्ट्रेनमध्ये काय होतं, तर ओनली काय पाहायला भेटलं त्यांना, DNA हा रफ स्ट्रेनमध्ये काय केला त्यांनी, मिक्स केला. आणि म्हणजे तीनही त्यांनी प्रोसेस केल्यात. पहा, इथं आपल्याला दिलं नाही पण तीनही प्रोसेस केल्या. प्रोटीन पण रफ बॅक्टेरियामध्ये त्यांनी ॲड केला, ते माऊसमध्ये इंजेक्ट केलं, माऊस डेड झाली नाही. RNA पण त्या डायरेक्टली रफ स्ट्रेनमध्ये ॲड केला, तरीही ती माऊस काय झालेली नाही, डेड झाली नाही. परंतु DNA त्यांनी रफ स्ट्रेन बॅक्टेरियामध्ये ॲड केला आणि माऊस काय झाली, डेड झाली. तर ती माऊस डेड झाली म्हणून त्यांना समजलं की ओनली DNA वॉज एबल टू ट्रान्सफर हार्मलेस स्ट्रेन आर इंटू डेडली स्ट्रेन एस. म्हणजे डेडली स्ट्रेन एस या म्हणजे एस टाईपमध्ये हा DNAच ओनली हा कारणीभूत आहे की त्याच्यामुळं काय झालं आहे, आर हा काय झाला आहे, व्हायरुलंट झाला आहे आणि त्याच्यामुळे ती माऊस डेड झाली, हे त्यांना समजलं आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट यांनी काय प्रूव्ह केलं आहे पहा, सेकंड एक्सपेरिमेंट यांनी डायजेस्टिव्ह एन्झाईम्सवरती केला आहे. तर आपण 11th स्टँडर्डला पाहिलेले डायजेस्टिव्ह एन्झाईम कोणते आहेत, की ते एन्झाईम डायजेशनसाठी हेल्पफुल असतात, लाईक प्रोटीएज असेल, लायपेजेस असतील, हे काय असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम. आता डायजेस्टिव्ह एन्झाईम हे ॲड केल्याच्यानंतर एक्झॅक्ट एक्सपेरिमेंट काय होतो आहे तो त्यांनी इथं पाहिलेला आहे. पहा, तर डायजेस्टिव्ह एन्झाईममुळे नेमकं इथं त्यांना काय पाहायला भेटते, तर पाहू आपण. म्हणजे एक्झॅक्ट दे ऑल्सो डिस्कवर्ड दॅट प्रोटीन इज अ डायजेस्टिव्ह एन्झाईम, दॅट इज प्रोटीन डायजेशन करण्यासाठी कोणतं एन्झाईम हेल्पफुल असतं, तर प्रोटीएजेस. कोणतं एन्झाईम, प्रोटीएजेस. म्हणजे हा जो प्रोटीएजेस एन्झाईम हा प्रोटीनला पूर्णपणे डायजेस्ट करण्याचं काम करतो, ब्रेकडाऊन करण्याचं काम करतो. प्रोटीएजेस एन्झाईम पूर्ण त्याची जी प्रोटीनची ॲक्टिव्हिटी ही स्टॉप करण्याचं काम हा प्रोटीएजेस करतो. त्याच्याचबरोबर RNAला डायजेशन करण्यासाठी RNaजेस हे एन्झाईम असतात, DNAला डायजेस्ट करण्यासाठी DNaजेस हे एन्झाईम्स असतात. म्हणजे त्यांच्या ॲक्टिव्हिटी स्टॉप करण्यासाठी सुद्धा हे एन्झाईम्स असतात. म्हणजे हा सेकंड एक्सपेरिमेंट त्यांनी आपल्याला डायरेक्टली व्हेरी मॅककार्टी अँड मॅकलोड या सायंटिस्टने सांगितलेलं आहे डायजेस्टिव्ह एन्झाईमवरती. मग आपल्याला डायग्रामवरून समजण्यास मदत होईल. तर पहा, रफ नॉन व्हायरुलंट स्ट्रेन तो कसा आहे, आर टाईप. काय, आर टाईप. हा काय, रफ आहे, नॉन व्हायरुलंट म्हणजे नॉन पॅथोजेनिक आहे की त्याच्यामुळं तो डिसीज होऊ शकत नाही. हा नॉन व्हायरुलंट टाईपचा बॅक्टेरिया आहे. तो काय केला आहे, त्याच्यामध्ये काय मिक्स केलं, हिट किल्ड स्मूथ व्हायरुलंट. आता हिट केलेलाच बॅक्टेरिया याच्यामध्ये मिक्स केला आहे. पहा, म्हणजे इथं प्लसचं जे साईन दाखवलं आहे आपल्याला, हे प्लसचं साईन दाखवलं आहे, तर इथं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपण. सेकंड एक्सपेरिमेंट त्यांनी डायजेस्टिव्ह एन्झाईमवरती केला आहे की ते काय करतायत, ते डायजेशनसाठी हेल्पफुल करतात. प्रोटीनचं जर यूज केलं तर प्रोटीनचं डायजेशन करण्यासाठी यूज करतायत. DNAचं जर यूज केलं तर ते DNAचं डायजेशन DNAज हे एन्झाईम यूज केलं तर DNAचं ते डायजेशन करतात, DNAची ॲक्टिव्हिटी ते स्टॉप करतात. तर पहा, एक्झॅक्ट ह्या सायंटिस्टने काय केलं आहे, रफ नॉन व्हायरुलंट स्ट्रेन यूज केलं की त्याच्यामुळं काय होऊ शकत नाही, न्यूमोनिया हा डिसीज होऊ शकत नाही. हा कसा आहे, नॉन पॅथोजेनिक आहे. त्याची ॲडिशन कोणामध्ये केली, जो बॅक्टेरिया त्यांनी हिट केला एस टाईपचा बॅक्टेरिया, तो कसा आहे, व्हायरुलंट आहे, पॅथोजेनिक आहे. अशा बॅक्टेरियामध्ये त्यांनी काय केलं आहे, ॲड केलं आहे. तर पहा, एक्झॅक्ट दोन्ही मिक्स
मिक्सचर केलं त्यांनी. मग त्याच्यानंतर फर्स्ट त्यांनी काय केलं, त्याच्यात ॲडिशन केली प्रोटीएजेस एन्झाईमची. कोणती? प्रोटीएजेस एन्झाईम त्यांनी ॲड केलं आणि त्याच्यानंतर माऊसमध्ये ते काय केलं, इंजेक्ट केलं. त्या माऊसला इंजेक्शन दिलं आणि त्याच्यानंतर म्हणजे काय काय त्यांनी फर्स्ट घेतलं पहा. फर्स्ट स्टेपमध्ये नॉन व्हायरुलंट डायग्रॅमचा विचार करायचा आहे. फर्स्ट काय घेतलं, नॉन व्हायरुलंट स्ट्रेन घेतलं, नॉन व्हायरुलंट स्ट्रेन बॅक्टेरिया घेतला. त्याच्यानंतर हीट किल्ड केलेला नेक्स्ट बॅक्टेरिया घेतला, हीट किल्ड केलेला स्मूथ व्हायरुलंट एस टाईपचा बॅक्टेरिया घेतला. म्हणजे हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया अँड रफ आर टाईप बॅक्टेरिया हे त्यांनी मिक्सचर केलं. त्याच्यानंतर ह्या दोन बॅक्टेरियाचं मिक्सचर झाल्यानंतर फर्स्ट त्यांनी कशावरती प्रयोग केला आहे पहा, प्रोटीएजेस हे डायजेस्टिव्ह एन्झाईम त्यांनी यूज केलं आहे. त्याच्यानंतर ते माऊसमध्ये प्रोटीएजेस एन्झाईम ह्या दोन्ही बॅक्टेरियामध्ये मिक्स केलं आणि मग त्यांना काय दिसलं, त्या माऊसमध्ये इंजेक्ट केल्याच्यानंतर ती माऊस डेड झाली. काय झाली, माऊस डेड झाली. तर का डेड झाली, तर पहा रफ नॉन व्हायरुलंट स्ट्रेनमध्ये त्यांनी मिक्स केलं हीट किल्ड स्मूथ व्हायरुलंट स्ट्रेन. त्याच्यामध्ये त्यांनी आणखी काय ॲड केलं, प्रोटीएजेस एन्झाईम आणि हे त्या माऊसमध्ये इंजेक्ट केलं, इंजेक्शन दिलं. तर ती माऊस काय झाली, टोटली डेड झाली. तर फर्स्ट माऊस काय झाली, डेड झाली. तर त्याच्यानंतर त्यांनी पण नेक्स्ट प्रयोग केला आहे पहा, रफ नॉन व्हायरुलंट स्ट्रेन घेतलं. त्याच्याचमध्ये त्यांनी काय घेतलं आणखी, डायरेक्टली एस टाईप बॅक्टेरिया घेतला, हीट किल. कोणता, हीट किल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, डीएनएज हे काय केलं, एन्झाईम ॲड केलं. आणि हे डीएनएज एन्झाईम त्यांनी ॲड केलं. तर त्याच्यानंतर ती माऊस काय राहिली, अलाइव राहिली. इंजेक्ट केल्यानंतर माऊसमध्ये रफ नॉन व्हायरुलंट स्ट्रेन, हीट किल्ड स्मूथ व्हायरुलंट स्ट्रेन मिक्स केलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय ॲड केलं, डीएनएज एन्झाईम. सेकंड एन्झाईम कोणतं ॲड केलं, डीएनएज एन्झाईम. आणि हे डीएनएज एन्झाईम ॲड केल्याच्यानंतर ते पूर्णपणे माऊसच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं आणि ती माऊस काय राहिली, अलाइव राहिली. काय राहिली, अलाइव. म्हणजे ती माऊस पूर्णपणे इथं काय राहिली, जिवंत राहिली. पण इथं त्यांना काय सांगायचं, दे ऑल्सो डिस्कवर्ड दॅट प्रोटीन इज अ डायजेस्टिव्ह एन्झाईम. प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम प्रोटीएजेस. प्रोटीनला डायजेशन करण्याचं कोण काम करतं, प्रोटीएजेस. RNAला कोण डायजेस्ट करतं, RNA. डिड नॉट अफेक्ट दी ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशनचं याचं काही इफेक्ट होत नाही. तर पहा, सो दी ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स वॉज नायदर प्रोटीन नॉर RNA. म्हणजे हे दोन्हीही होऊ शकत नाहीत, आणखी नाहीत, प्रोटीन नाही, RNA नाहीत, ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स. परंतु DNA इज डायजेस्टेड विथ DNAs डिड इनहेबिट दी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे ही पूर्णपणे ती प्रोसेस इनहेबिट करते. म्हणजे ही प्रोसेस तिथं ट्रान्सफर होती, म्हणजे डायरेक्टली ती माऊस अलाय राहिली. म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग आपण सांगतोय जे एन्झाईम आहेत, प्रोटीएज असेल, RNAज असेल, हे सुद्धा डायजेस्टिव्ह एन्झाईम आहेत. पण सो दी ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स वॉज नायदर प्रोटीन नॉर RNA. म्हणजे दोन्हीमुळे सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकत नाही. म्हणजे ती माऊस काय होऊ शकते, डेड होऊ शकते. परंतु जर DNA इज डायजेस्टेड विथ DNAs या एन्झाईममुळे DNA हा डायजेस्टेड होते. डिड इनहेबिट ट्रान्सफॉर्मेशन इथं होतं आहे जीनचं. तर सजेस्टिंग दॅट DNA कॉज ट्रान्सफॉर्मेशन. आणि यांना दाखवून द्यायचं आहे DNA कॉज ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे DNAमुळे ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि ती माऊस जिवंत राहिली. म्हणजे डीएनएज एन्झाईम बरोबर जेव्हा हे दोन बॅक्टेरिया, एक हीट किल्ड बॅक्टेरिया एस टाईप, देन रफ बॅक्टेरिया हे मिक्स केले DNAजमध्ये, तेव्हा ती माऊस काय राहिली, जिवंत राहिली. म्हणजे सजेस्टिंग दॅट DNA कॉज ट्रान्सफॉर्मेशन. DNAमुळेच काय झाले, ती माऊस जिवंत राहिली. DNA कॉज ट्रान्सफॉर्मेशन. दिस एक्सपेरिमेंट ऑल्सो प्रूव्ह दॅट ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज DNA बट ऑल बायोलॉजिस्ट वेअर नॉट कन्व्हिन्स. म्हणजे या सायंटिस्टने सांगितलं, व्हेरी मॅककार्टी या सायंटिस्टने सांगितलं की DNAमुळेच हे कॅरेक्टर काय झाले, ट्रान्सफर झाले आणि ती माऊस जिवंत राहिली. हे एकाच सायंटिस्टचं मत होतं. परंतु बट ऑल बायोलॉजिस्ट वेअर नॉट कन्व्हिन्स. हे इथं यांच्या विचारावर थांबलेले नाही, ते त्यांचं मत मान्य करत नव्हते. म्हणजे हे यांनी प्रूव्ह केलेलं आहे. तर त्याच्यानंतर थर्ड एक्सपेरिमेंट राहिलेला आहे, हॅर्शी-चेस एक्सपेरिमेंट. आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. सो टुडे वी स्टॉप हिअर अँड रिमेनिंग पार्ट सी इन नेक्स्ट लेक्चर.